नमस्कार, मी पंजाब डक. चांगला आणखीन पारा वाढत जाणार आहे. काल देखील अकोला जिल्ह्याचं देखील मी म्हणलो होतो ना 47-48 पर्यंत जाईल, तर 47च्या पुढं 48 पर्यंत तापमान अकोल्याची नोंद झाली. पण हे लक्षात येतं परभणी देखील 44 होतंच, आमच्या भागात देखील 44 होतं. तर आणखीन 10 तारखेपर्यंत चांगली तीव्र उन्हाची लाट राहणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. मग राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही, पण काय होतं जर खूपच ऊन वाढलं, पारा समजा उंच गेला की काय होतं तिथं अवकाळीचं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस पडतो. काल देखील मेकर भागामध्ये, तुरळक भागात झाला, शेगावकडे झाला, इकडं संगमनेर पट्ट्यात देखील झाला. हे फक्त स्थानिक वातावरणामुळे पाऊस तयार होतो. ऊन वाढल्याच्या नंतर तिथं काय होतं स्थानिकचं वातावरण तयार होतं, म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात येतं. पण राज्यात मात्र आता मात्र चांगलं तीव्र उन्हाची लाट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. वातावरणामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहील. ढगाळ वातावरण राहण्यामुळे काय होणार आहे, गरमी वाढणार आहे. इतकी गरमी राहणार आहे की जशी मुंबईला जशी गरमी असते तशी आपल्या इकडे गरमी जाणवणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता तर 40 दिवस राहिलेत पाऊस येण्यासाठी. आता 40 दिवस राहिले आहेत, म्हणून 40 दिवसामध्ये तुम्ही काय करा, ज्यांचं शेत दुरुस्त नसेल तर तुम्ही शेतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. ऊन वाढत असल्यामुळे काय झालं की आपण आपल्या शेतीची मशागतीची रात्रीच्या वेळी कामे करून घ्यावी ट्रॅक्टरनं, कारण की दिवसाचं ट्रॅक्टर चालत नाही, कारण की तापमानच इतकं आहे की त्याच्यामुळे ट्रॅक्टर सुद्धा चालत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं जसे वेळ भेटेल तसं ह्या 40 दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या. पावसाचं काम करतो. आणि परत एक सांगतो की राज्यामध्ये 2026ला चांगल्या प्रमाणाचा पाऊस पडणार आहे, म्हणजे जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे जे खरीप आहे, म्हणजे खरीप चांगलं कशामुळे येणार आहे, पाऊस पिकाला लागल तसा पडणार आहे, त्याच्यामुळे खरीप चांगले येणार आहे. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जास्त पडणार आहे, त्याच्यामुळं रब्बी चांगली येणार आहे. म्हणजे यावर्षी दोन्ही पिकं चांगले येणार, म्हणून शेतकऱ्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी. बरेच माध्यमातून म्हणतात की दुष्काळ पडणार आहे, काही गवतच उगवणार नाही, तसं काही होणार नाही. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीचे कामे करायची, शेतीची तयारी मशागतीचे कामे करून घ्या. पावसाचं काम करतो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच माध्यमातून असे येईल की यावर्षी एल निनो उद्भवला. तुम्हाला सांगतो एल निनो असो या ला निनो असो, तुम्हाला याचा अर्थ काही समज येत नाही. जर खरंच बघायचं झालं तर तुम्ही काय करा, आता मग हे एल निनो काय म्हणतात की एल निनो उद्भवला म्हणून यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज दक्षिण अमेरिकेमध्ये एक लिमा देश आहे, क्यूट आहे, तिथलं आत्ताचं तापमान बघा, म्हणजे आत्ताचं ह्या टायमाला तिथं जवळपास काही ठिकाणी 18 अंश थंडी आहे, ते काही ठिकाणी 3 अंश आहे. म्हणजे तिकडं थंडी आहे आणि आपल्या इकडं ऊन आहे. आणि कसं असतं की तिथं जर थंडी असल्यामुळे तिथलं समुद्राचं पाणी थंड आहे, थंड असल्यामुळे काय होतं की त्यावर्षी लानिना असं उद्भवत आहे. आणि जिथं पाणी गरम होतं त्यावेळेस एल निनो असतं. तर तुम्हाला सांगतो त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला सांगतो भारतीय हवामान प्रणालीमध्ये आपल्या भारताच्या बाजूला जे समुद्र हिंद महासागर आहे तिथं तापमान कसं असतं त्याच्यावर अवलंबून असतं. तर सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी, आतापर्यंत दरवर्षी मान्सून अंदमान बेटाव कधी येत होतं तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी तुम्ही लक्षात घ्या, कधी 21 मेला येतो, कधी 20 मेला येतो आणि कधी 22 मेला येतो. ही दरवर्षीची मान्सूनची अंदमान बेटावर येण्याची तारीख आहे. आणि तिथून 10 दिवसाला मग केरळला येतो. 21 मेला जर आला तर तिथून 10 दिवसाला म्हणजे 2 जूनला केरळला येतो आणि तिथून 8 दिवसात मग मुंबईला येतो. असा हे मान्सूनचा अवधी असतो. पण यावर्षी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी बघा 15 मेच्या दरम्यान, म्हणजे 15 मेच्या दरम्यान मान्सून अंदमान, 15 ते 20 मेच्या दरम्यान माझा तर अंदाज आहे 15 मेला मान्सून अंदमान बेटावर दस्तक देईल. 15 मेला जर आला तर तिथून कंप्लीट 10-12 दिवसांमध्ये 26-27ला केरळला येणार आणि तिथून 8 दिवसात मध्ये 7 जूनला जवळपास महाराष्ट्रात पाऊस येऊ शकतो, असं म्हणजे परिस्थितीनुसार दिसायलंय. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. पावसाचं काम करेन, म्हणून आपण आपलं शेत तयार करणं सगळ्यात महत्वाचं आहे.